श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या श्रावण महिन्यातला पहिला श्रावण सोमवार, अतिशय महत्त्वाचा दिवस. खरं तर श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा अतिशय महत्त्वाचा असतो, पण त्यातल्या त्यात श्रावण महिन्यातील सोमवारला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत आणि उद्या 17 ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार आहेत. योगायोगाने या पहिल्या श्रावण सोमवारी नागपंचमीचा सण देखील आलेला आहे. अतिशय दुर्मिळ असा सुवर्ण योग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे. या दिवशी आपल्याला भगवान महादेवांसोबतच नागदेवताची सुद्धा पूजा करायची आहे. श्रावण महिन्यातील सोमवारी उपवास करून महादेवाची मनोभावे पूजा केल्यास भगवान महादेवांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यांना गंगाजल अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतात, पाप नष्ट होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते. माता पार्वतीने महादेवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी श्रावण महिन्यात कठोर व्रत केले होते. म्हणूनच कुमारिका मनासारखा वर मिळण्यासाठी हे व्रत करत असतात. तसेच विवाहित महिला कुटुंबाच्या समृद्धीसाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हा उपवास करत असतात. आणि खरं तर जेव्हा आपण श्रावण सोमवारचे व्रत करून महादेवाची पूजा करत असतो, त्याच्याचबरोबर लक्ष्मी म्हणजेच आपल्या भगवती आईची सुद्धा सेवा करायची असते, उपासना करायची असते. आणि म्हणून श्रावण सोमवारचा दिवस हा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. या श्रावण महिन्यातील सोमवारी शिवतत्व हे पृथ्वीवरती 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी साक्षात भगवान महादेव आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात. त्यामुळे वातावरणात सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. आणि म्हणून या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलेले काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या पहिला श्रावण सोमवार तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण तांदळाचा अतिशय प्रभावी उपाय करा. हा उपाय केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. पुढील 33 वर्ष धन धान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही. घरात अखंड लक्ष्मी वास करेल आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. तर हा तांदळाचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून भगवान महादेवांचा कृपा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय महाशिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे उद्या प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे. भले तुम्हाला दिवशी कोणत्याही सेवा करणं शक्य झालं नाही तरी चालेल, पण हा तांदळाचा उपाय जो आहे तर तो आपल्याला अवश्य करायचा आहे. स्त्री पुरुष गर्भवती स्त्रिया मुलं कोणीही हा उपाय जो आहे तर तो करू शकतो. आता उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे तर उपाय हा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. सकाळपासून ते अगदी संध्याकाळपर्यंत प्रदोष काळापर्यंत हा उपाय तुम्ही कधीही केला तरीही चालणार आहे. कारण उद्याचा संपूर्ण दिवस हा भगवान महादेवांनाच समर्पित आहे. म्हणून तुम्ही उद्या दिवसभरामध्ये ज्या काही सेवा उपाय ज्या आहेत पूजा जी आहेत तर ती तुम्ही करू शकता. आता हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या आयुष्यातील ज्या काही आर्थिक अडचणी आहे तर त्या कुठेतरी कमी होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे.
लक्ष्मीची कृपा आपल्यावर प्राप्त व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा, शांती, समाधान आपल्या घरात नांदावे म्हणून हा उपाय आपण करणार आहे. तसेच हा उपाय केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. जेव्हा भगवान महादेव हे भक्तांवरती प्रसन्न होतात तेव्हा त्यांचे जीवन सुख आणि समृद्धीने भरून जाते. आणि यासोबतच गरिबी आणि दारिद्र्याची सावली ही देखील त्या कुटुंबावर पडत नाही. जर तुमच्या कुटुंबामध्ये खूप अडचणी सुरू असतील, खूप काही त्रास सुरू आहेत, केलेले काम पूर्ण होत नाही किंवा कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, जे काही काम तुम्ही सुरू करत आहे त्यामध्ये सतत अडचणी, अडथळे निर्माण होत असतील, तुमच्या घराची, मुलांची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असतील, आईवडिलांची भांडणं होत असेल, घरामध्ये सतत वादविवाद क्लेश होत असतील, मुलं ऐकत नसतील, हट्टीपणा करत असेल, तर अशा खूप साऱ्या समस्या आपल्या घरामध्ये असतात. तर यासारख्या सर्व समस्या या कुठेतरी कमी होण्यासाठी, या कुठेतरी संपण्यासाठी आपल्याला हा उपाय उद्या पहिल्या श्रावण सोमवारी करायचा आहे. बऱ्याच जणांच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर असतो. काही केल्यानं कर्ज जे आहे तर ते फिटत नाही. घरामध्ये कर्ज फेडण्या इतका पैसा येत नाही. पैसा आला तरी तो टिकत नाही. काही ना काही कारणाने घरातून निघून जातो. कष्ट करून देखील त्याला यश मिळत नाही. तर अशी समस्या असेल तरीही तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. तर आता उद्या पहिला श्रावण सोमवार आहे, तर या दिवशीची शिवामूठ असणार आहे तांदूळ, आणि म्हणून आपल्याला तांदळाचा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तांदूळ हे अतिशय पवित्र धान्य मानलं जातं आणि तांदूळ हे पूर्ण धान्य मानलं जातं. आणि पूजेमध्ये तांदळाला अक्षदा म्हणजे जो कधीही नष्ट होत नाही किंवा खंडित होत नाही असे म्हटले जाते. आणि म्हणून तांदळाचा हा उपाय केल्याने मिळणारं जे फळ आपल्याला आहे तर ते सुद्धा कधीही नष्ट होत नाही किंवा ते कधीही संपत नाही. आणि तांदूळ हे संपत्ती आणि धान्याची अधिष्ठात्री देवता देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. आणि म्हणून हा उपाय केल्याने धनधान्य संपत्तीची कमतरता ही देखील भासत नाही. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठून जी काही तुमची नित्यकर्म आहे तर ती करून घ्यायची आहे. देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये जाऊन केला तरीही चालेल किंवा तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर तिथे सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. पण जर मंदिरामध्ये हा उपाय तुम्ही केला तर तो खूप जास्त कारगर ठरतो, कारण मंदिरामध्ये ज्या काही सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. या दिवशी तिथे प्रत्येक येणारा व्यक्ती हा भक्तिभावाने येत असतो. प्रत्येकाच्या मुखात ओम नमः शिवाय किंवा भगवान महादेवांचं नाव असतं, म्हणून तिथे ज्या काही सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त सक्रिय होतात. आणि म्हणून त्या पवित्र वातावरणात आपण हा उपाय जर केला तर तो खूप पटकन आपल्याला त्याचं फळ जे आहे तर ते मिळत असतं. पण नाहीच जमलं तर मग तुम्ही घरच्या घरी शिवलिंग असेल तर तिथे हा उपाय करू शकता. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला 21 तांदूळ घ्यायचे आहेत. अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. तुटलेले फुटलेले घेऊ नका. जो तांदूळ तुम्ही तुमच्या घरात वापरतात त्यातलेच 21 तांदूळ तुम्हाला काढायचे आहेत. आणि यानंतर हे 21 तांदूळ तुम्हाला घेऊन महादेवासमोर म्हणजे शिवलिंगासमोर बसायचं आहेत. मंदिरामध्ये गेलं तर तिथे साईडला तुम्हाला बसायचं आहेत किंवा घरीच हा उपाय करणार असेल तर घरीच तुम्हाला शिवलिंग हे तुमच्यासमोर ठेवायचं आहे, देवघरासमोर बसायचं आहे. आणि हे 21 तांदूळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. आणि 16 वेळा तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. तर मंत्र असा आहे, ओम ह्रीं श्रीं कमले कमाललये प्रसिद्ध प्रसिद्ध ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः. हा मंत्र तुम्हाला 16 वेळा म्हणायचा आहे. आणि यानंतर आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायच्या आहेत. भगवान महादेवांचं स्मरण करून या अक्षदा तुम्हाला भगवान शंकरांना अर्पण करायच्या आहे. ज्याप्रमाणे आपण शिवामूठ अर्पण करतो अगदी त्याच पद्धतीने हे 21 तांदूळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. आणि यानंतर पुन्हा तुम्हाला महादेवांना मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत
की मी जे काही प्रामाणिकपणे कष्ट करत आहे, मेहनत करत आहे, प्रयत्न करत आहे, तर त्याला नशिबाची साथ मिळू दे. माझ्या आयुष्यातील जी काही दुःख, कष्ट, शारीरिक, मानसिक कष्ट आहे, तर ते कुठेतरी कमी होऊ दे. अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत. आणि बघा, जो प्रामाणिकपणे कष्ट करतो ना, त्याला परमेश्वरची साथ जी आहे तर ती नक्कीच मिळत असते. तर हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे. हा झाला पहिला उपाय. यानंतर मी तुम्हाला अजून एक उपाय सांगणार आहे. तो सुद्धा शिव महापुराणामधील उपाय आहेत आणि अतिशय प्रभावी उपाय आहेत. त्यामुळे हा पुढचा एक उपायसुद्धा तुम्ही करू शकता. जेव्हा आपण मंदिरात जातो किंवा घरात महादेवाची पूजा करत असतो, तर या दिवशी आपण 1 लोटा जल भगवान शिवशंकरांना अर्पण करणं खूप शुभ आणि महत्त्वाचं मानलं गेलं आहे. या दिवशी भक्तिभावाने 1 लोटा जल अर्पण केले तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात असं म्हटलं जातं. तुम्ही मंदिरात जाऊन अगदी कितीही गडबड असली तरी बायका दाटीमुटी करून 1 लोटा जल तरी भगवान शंकरांना अर्पण करतातच. आणि म्हणून तुम्हाला उद्या 1 लोटा जल घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे आणि यानंतर हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. जल अर्पण करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि 11 वेळा हा जप तुम्हाला करायचा आहे आणि हे 1 लोटा जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. खूप साधा आणि सोपा उपाय आहे, परंतु खूप जास्त प्रभावी आहे. आणि जर तुम्ही शंकराच्या मंदिरात जाऊ शकाल नसल, तर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर तिथे तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. पण मंदिरात जाऊन जर हा उपाय केला तर सोन्याहून पिवळं. कारण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की मंदिरामध्ये जी काही सकारात्मकता, सात्विकता असते ना, ती आपल्या घरात नसते. आपल्या घरात कितीही चांगलं वातावरण असलं, कितीही आपण पूजा, व्रतवैकल्य करत असलो, तरी प्रत्येकाच्या घरामध्ये थोडेफार भांडणं, क्लेश होत असतात. त्यामुळे एवढं काही पॉझिटिव्ह वातावरण आपल्या घरामध्ये नसतं. म्हणून शक्यतो उपाय हे मंदिरामध्ये जाऊन केले तर ते खूप जास्त प्रभावी ठरतात. त्याचबरोबर या दिवशी तुमच्या अंगणामध्ये चिमण्या येत असतील तर चिमण्यांना तुम्हाला थोडेसे तांदूळ हळद लावून पिवळे करायचे आहेत आणि हे तांदूळ तुम्हाला चिमण्यांना खाऊ घालायचे आहेत. बघा, या दिवशी जर तुम्ही पक्ष्यांना पिवळे केलेले तांदूळ खाऊ घातले तर तुमच्या घरातील गरिबी, दरिद्रता ही कायमची दूर होत असते. तुमच्या घरात कितीही पैशांच्या अडचणी असतील ना, तर त्या कुठेतरी कमी होत असतात. आपल्या घरात पैसे येण्याचे मार्ग जे आहे तर ते मोकळे होतात. म्हणून तुम्ही हा एक उपायसुद्धा उद्या श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी करू शकता. तर हे काही छोटे मोठे उपाय आहेत जे आपल्याला उद्या पहिल्या श्रावण सोमवारी करायचे आहेत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असेच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.